चला तर मागच्या क्लासमध्ये आपण तुमचं थोडं मन रमलं पाहिजे ना. हा तर मागच्या क्लासमध्ये आपण सॉल्व्ह केलं टाइप्स ऑफ कॉम्प्लेक्स, क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स. आता नेक्स्ट टॉपिक जो आपल्याला डिस्कस करायचा आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे ना, तो आहे IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. ओके, तर कोऑर्डिनेशन कंपाऊंडला IUPAC नेमिंग मध्ये नाव कसं देणार आपण? IUPAC नेम म्हणजेच काय? जसं आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये IUPAC नॉमेनक्लेचर बघितलं होतं. काही नियम होते ना, पहिले लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा, मग नंबरिंग करा, नंबरिंग त्या बाजूनं करा जिकडून फंक्शनल ग्रुप जोड असेल, असं काहीतरी नियम होते, बरोबर आहे ना. हा, मग तसेच काही नियम कोऑर्डिनेशन कंपाऊंड साठी आहेत. आणि एकदा जर तुमच्या हे लक्षात आलं तर सगळे नावं देणं एकदम सोपं आहे. आणि याच्यावर क्वेश्चन एक्झाम मध्ये असतेच, बोर्ड एक्झाम मध्ये पण असते आणि एंट्रन्स मध्ये पण यायचे चान्सेस आहेत. ठीक आहे, तर बघा रूल्स काय सांगतात आपल्याला. रूल्स काय म्हणते? रूल्स म्हणते इन अ नेमिंग ऑफ द कॉम्प्लेक्स आयन ऑन न्यूट्रल मॉलिक्यूल, ठीक आहे, नेम ऑफ द लिगंड इज रिटन फर्स्ट. लिगंडचं नाव पहिले लिहा, लिगंडचं नाव पहिले लिहा. म्हणजे कॉम्प्लेक्स आयन असेल म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट असेल, किंवा तो न्यूट्रल आहे म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटच आहे. म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट दिसला की स्क्वेअर ब्रॅकेट मधल्या पहिले कोणाचं नाव लिहायचं? लिगंडचं. पहिले लिगंडचं नाव लिहायचं, फॉलोड बाय द नेम ऑफ मेटल. पहिले लिगंड आणि मग मेटल. फॉर्म्युल्यात पहिले मेटल असते मग लिगंड असते, पण नावात पहिले लिगंड मग मेटल. समजलं? नंतर नेम ऑफ anionic ligands are obtained by changing the ending IDE to O and ATE to ATO. ते सांगतो मी काय. म्हणजे एखादा anionic ligand आहे. anionic ligand म्हणजे काय? ज्या लिगंडवर मायनस आहे. मग आता ज्या लिगंडवर मायनस आहे म्हणजे जसं क्लोराइड Cl मायनस, त्यातला IDE काढा, क्लोराइड मधला नो लावा, क्लोरो. क्लोराइडचा क्लोरो, ब्रोमाइडचा ब्रोमो, असं. आणि जर नावाच्या शेवटी एट असेल तर त्याला एटीओ करा. सल्फेट, सल्फॅटो है ना, सल्फेटला सल्फॅटो है ना, असं करायचं आहे म्हणते. नंतर द नेम ऑफ कॉम्प्लेक्स. आता हे महत्वाचं, नेम ऑफ कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्सचं जेव्हा नाव लिहिता इज वन सिंगल वर्ड. तो एक सिंगल वर्ड असला पाहिजे, म्हणजे मधात स्पेस द्यायची नाही. एकदा कॉम्प्लेक्स लागला, स्क्वेअर ब्रॅकेट लागला की त्यातलं जे काही आहे ते सगळं नाव लिहिता वेळेस स्पेस द्यायचा नाही, तो सिंगल वर्ड दिसला पाहिजे. देअर मस्ट बी नो एनी स्पेस है ना, देअर मस्ट नॉट बी एनी स्पेस बिटवीन डिफरंट लिगंड्स नेम्स ॲज वेल ॲज बिटवीन द लिगंड नेम अँड नेम ऑफ मेटल. दोन लिगंडच्या नावातही स्पेस पाहिजेत नाही, लिगंड आणि मेटलच्या नावातही स्पेस पाहिजेत नाही, एक सिंगल शब्द दिसला पाहिजे. आफ्टर द नेम ऑफ मेटल. आणि मेटलचं नाव लिहिलं की मग राईट इट्स ऑक्सिडेशन स्टेट इन रोमन नंबर विच अपियर्स इन पॅरेंथेसिस विदाउट एनी स्पेस बिटवीन मेटल अँड द पॅरेंथेसिस. पॅरेंथेसिस म्हणजे आपल्या भाषेत राऊंड ब्रॅकेट. तर आपल्याला करायचं काय? जसं मेटलचं नाव लिहिलं की पुढे राऊंड ब्रॅकेट करायचा, स्पेस द्यायचा नाही. आणि त्या राऊंड ब्रॅकेटमध्ये जो मेटल आहे ना त्याची ऑक्सिडेशन स्टेट लिहायची, आणि ती ऑक्सिडेशन स्टेट रोमन नंबर मध्ये लिहायची. रोमन नंबर माहित असतील सगळे, सांगा. 1 कसा लिहितात? आय सारखा. 2 कसा लिहितात? 2 आय सारखा. 3 कसा लिहितात? 3 आय सारखा. 4 कसा लिहितात? आय आणि व्ही है ना. 5 कसा लिहितात? फक्त व्ही. 6 कसा लिहितात? व्ही आणि आय. 7 व्ही आणि डबल आय है ना आपल्या भाषेत. हा, 8 कसा लिहितात? व्ही ट्रिपल आय. 9 कसा लिहिता आणि 10 कसा लिहिता? म्हणजे येते तुम्हाला रोमन सिस्टीम आहे की नाही? नाही, मला वाटलं शिकवा लागते काय आहे की नाही. हा, येते समजा. बरं, काही प्रॉब्लेम. तर रोमन अंकात आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट लिहायची आहे. नंतर इफ, हा आता हे महत्वाचं, इफ कॉम्प्लेक्स हॅज मोर दॅन वन लिगंड ऑफ द सेम टाइप. एकापेक्षा जास्त लिगंड आहेत, समजा 2 Cl आहेत, काय म्हणणार? डाय क्लोरो. 3 Cl असले ट्राय क्लोरो. म्हणजे असं करायला लागेल ना, म्हणजे नंबर इज इंडिकेटेड बाय प्रिफिक्स. डाय, ट्राय, टेट्रा, पेंटा, हेक्सा आहे ना. 2 असले तर डाय, 3 असले तर ट्राय, 4 असेल तर टेट्रा, 5 असेल तर पेंटा, 6 असेल तर
हेक्सा असं म्हणा लागेल, बरोबर. नंतर फॉर द कॉम्प्लेक्स हॅव्हिंग मोर दॅन वन टाइप ऑफ लिगंड, आणि समजा एखादा कॉम्प्लेक्स आहे आणि त्याच्यामध्ये जे लिगंड आहेत ते एकापेक्षा जास्त प्रकारचे आहेत. एकापेक्षा जास्त प्रकारचे आहेत म्हणजे समजा NH3B आहे आणि CLB आहे, दोन वेगवेगळे आहेत. मग दोघांचं नाव कसं लिहायचं, तर जो अल्फाबेटिकली पहिले येते त्याला पहिले लिहायचं, जो अल्फाबेटिकली पहिले येते त्याला पहिले लिहायचं. म्हणजे दे आर रिटन इन अन अल्फाबेटिकल ऑर्डर. सपोज टू लिगंड, एक आहे टेट्रा ॲक्वा आणि दुसरा आहे डाय क्लोरो. मग नाव कसं लिहायचं? या टेट्राशी काही घेणं देणं नाही, या डायशी काही घेणं देणं नाही, आपल्याला घेणं देणं आहे या AC आणि या CC. तर पहिले कोण येते? ए. म्हणजे पहिले काय लिहिसाल? टेट्रा ॲक्वा इज फर्स्ट अँड देन डायक्लोरो. समजलं? त्या डाय ट्रायला कम्पेअर नाही करायचं, लिगंडच्या नावाला कम्पेअर करायचं. समजलं? नंतर इफ द नेम ऑफ लिगंड इट सेल्फ कंटेन न्यूमरिकल प्रिफिक्स. काही काही लिगंड असे आहेत त्याच्या नावातच न्यूमरिकल प्रिफिक्स आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक सांगितलं होतं, इथिलीन. इथिलीन काय होतं रे? डायअमाइन. आठवते का? मग आता हा जर इथिलीन डायअमाइन आहे, आता बघा इथिलीन डायअमाइन हा एक लिगंड आहे माझ्याजवळ. हा, दुसरा आहे माझ्याजवळ डायइथिलीन. डायइथिलीन ट्रायअमाइन. डायइथिलीन ट्रायअमाइन. ठीक आहे. नंतर आहे माझ्याजवळ, समजा हे दोनच घेऊ आपण पहिले. हा, आणि आता असं समजा की हा 2 वेळा आहे आणि हा पण 2 वेळा आहे. मग आता 2 वेळा आहे तर नाव कसं लिहिसाल तुमच्या म्हणण्यानुसार? 2 वेळा आहे म्हणून डाय. 2 वेळा आहे म्हणून डाय. पुढे इथिलीन. डाय इथिलीन. आणि पुढे काय झालं रे? डाय अमाइन. आणि असं लिहिलं की चुकलं, कारण ते डाय इथिलीन डायअमाइन त्याचा अर्थ झाला इथिलीन बी 2 वेळा आणि अमाइन बी 2 वेळा. अरे असं झालं ना, तो हे असं चालते का? नाही चालत आहे ना. सेम खाली जर केलं तुम्ही तर डाय डाय इथिलीन. अरे काय होईल रे? डाय डाय इथिलीन डायअमाइन है ना. अरे असं होईल ना, हे बी चुकते. तर हा डाय चालते का? ठी नाही, डाय डाय इथिलीन होऊन जाईल ते है ना. अरे समजलं का? तर हे चालते का? नाही. मग काय चालते? तर असं जेव्हा असेल नावातच डाय ट्राय टेट्रा असे शब्द जर आले तर 2 असेल तर 20 म्हणायचं. काय म्हणायचं? 20. म्हणजे कसं? म्हणजे याचं नाव होणार 20. 20 आणि ब्रॅकेट मध्ये इथिलीन डायअमाइन. याचं नाव काय मग? 20 इथिलीन डायअमाइन है ना. याचं नाव पण 20 डायइथिलीन ट्रायअमाइन. डायइथिलीन ट्रायअमाइन. अरे समजलं का? काय म्हणायचंय? 2 असेल तर 20 म्हणायचंय. मग आता लक्षात ठेवा, जर असं काही असलं, 2 असले तर 20 म्हणा, 3 असले तर ट्रिस म्हणा, 4 असले तर टेट्राकिस म्हणा, जर 5 असले तर पेंटाकिस म्हणा. ठीक आहे. ओके. तर जेव्हा लिगंडच्या नावातच डाय ट्राय असे शब्द येतात तेव्हा काय करायचं आहे तुम्हाला? नाव देता वेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे? 20 2 साठी, ट्रिस 3 साठी, 4 साठी टेट्राकिस, 5 साठी पेंटाकिस, अशा पद्धतीनं. ठीक आहे. तर नाव देता वेळेस जसं या नाही इथिलीन डायअमाइन 3 वेळा होता, त्याला इयन 3 वेळा असं पण म्हणतात. तर त्या 3ला त्यानं काय म्हटलं? ट्रिस. आणि हा इयन म्हणजे इथिलीन डायअमाइन. ओके. इयन म्हणजे इथिलीन डायअमाइन आणि तो 3 आहे म्हणून ट्रिस येणार. ओके. नंतर मेटल इन कॅटायोनिक ऑन न्यूट्रल कॉम्प्लेक्स इज स्पेसिफाईड बाय इज युज्युअल नेम. याचा अर्थ काय? जर तुमचा कॅटायोनिक कॉम्प्लेक्स आहे किंवा न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे तर मेटलचं नाव जे आहे तेच लिहा लागते.
मेटल आयरन आहे तर आयरनच लिहावं लागेल, कोबाल्ट आहे तर कोबाल्टच लिहावं लागेल. पण जर समजा तो अनायोनिक कॉम्प्लेक्स असेल, अनायोनिक म्हणजे त्याच्यावर निगेटिव्ह असेल, तर जे मेटलचं नाव आहे त्याच्या शेवटी 8 लावा लागते. मेटलच्या नावाच्या शेवटी काय लावा लागते? 8. जसं कोबाल्ट असलं तो कोबाल्टेट. समजलं का? कोबाल्ट असलं तर कोबाल्टेट. जर तो कोबाल्ट अनायोनिक स्पियर मध्ये असेल, अनायोनिक म्हणजे ज्याच्यावर कॉम्प्लेक्स वर निगेटिव्ह चार्ज असेल है ना, तेव्हा 8 लावा लागेल. मग आता जसं इथं काही एक्झाम्पल दिले तुम्हाला, लिगंड आहे ते तसे ह्या आधी पण लिहिले होते आपण. जसं Br मायनस आहे, Br मायनसला आपण ब्रोमाइड म्हणतो, पण मी काय सांगितलं होतं, लिगंडचं नाव लिहिता वेळेस IDE काढून टाकायचा आणि काय लावायचा? ओ. तर ब्रोमाइडचा ब्रोमो, क्लोराइडचा क्लोरो, फ्लोराइडचा फ्लोरो, आयोडाइडचा आयडो, आयोडाइड पाहिजे ठीक आहे, आयोडाइडचा आयडो, सायनाइडचा सायनो सांगितलं होतं ना. तर Br मायनस, Cl मायनस, F मायनस, I मायनस, Cn मायनस आहे ना. आता जर नावाच्या शेवटी 8 येत असेल तर त्याला ऍटो करायचं, सांगितलं होतं. शेवटी 8 असेल तर ऍटो. सल्फेट, सल्फॅटो. आणि सल्फेट काय असते? SO4 2 मायनस. सल्फेट काय असते? SO4 2 मायनस. त्याला करायचं सल्फॅटो. नंतर आहे नायट्रो, नायट्रॅटो. नायट्रोला काय केलं? नायट्रॅटो, NO3 मायनस. हा, NO3 मायनस म्हणजे नायट्रो, नायट्रोला केलं नायट्रॅटो. नंतर आहे CO3 2 मायनस. CO3 2 मायनस म्हणजे कार्बोनेट असते आणि शेवटी 8 आहे, त्याला ऍटो करायचं. कार्बोनेट, कार्बोनॅटो है ना, कार्बोनेटला कार्बोनॅटो. हायड्रॉक्साइड, आईड आहे, काय करायचा? ओ. हायड्रॉक्साइड, हायड्रॉक्सो. OH मायनसला हायड्रॉक्साइड, तिकडे लिगंड म्हणून हायड्रॉक्स. जेव्हा तो लिगंड असते तेव्हा ते नाव लिहायला लागते, बरोबर. जसं C2O4 2 मायनस, याला ऑक्झॅलेट म्हणतात. C2O4 2 मायनस ऑक्झॅलेट. 8 काढून ऍटो, ऑक्झॅलॅटो. काय नाव झालं याचं? ऑक्झॅलॅटो. ऑक्झॅलेटला ऑक्झॅलॅटो. त्यानंतर आहे NO2 मायनस. NO2 मायनस मध्ये इलेक्ट्रॉनची पेअर नायट्रोजन देऊ राहिला, नायट्राइट आहे तो, तर त्याला म्हणायचं नायट्रो. काय म्हणायचं? नायट्रो. पण तोच आहे NO2 मायनस, फक्त इलेक्ट्रॉनची पेअर O देऊ राहिला, ONO लिहिलं त्याला, म्हणजे इथे इलेक्ट्रॉनची पेअर ऑक्सिजन देऊ राहिला, तर त्याला म्हणायचं नायट्रिटो. लिहून दिलं आहे. जर नायट्रोजन देत असेल तर नायट्रो आणि ऑक्सिजन देत असेल तर नायट्रिटो. तसं इथं SCN मायनस आहे, इलेक्ट्रॉनची पेअर कोण देऊ राहिला? सल्फर. सल्फर देत असेल तर थायोसायनॅटो, कारण हा थायोसायनेट आहे, सायनेटचा सायनॅटो, तर थायोसायनेट, थायोसायनॅटो. पण इलेक्ट्रॉनची पेअर जर नायट्रोजन देत असेल, कोण देत असेल? नायट्रोजन, तर थायोसायनेट सारखाच आहे, फक्त बदललं काय? यस आणि N ची जागा बदलली, N पुढे आणला, यस मागे दिलं, म्हणजे इलेक्ट्रॉनची पेअर आता N देणार आहे. तर याला थायोसायनेट, हा आयसो थायोसायनेट आहे, सॉरी, हा कोण आहे? आयसो थायोसायनेट. त्याचा काय होणार? आयसो थायोसायनॅटो. सायनेटचा सायनॅटो है ना, आयसो थायोसायनेट, आयसो थायोसायनॅटो. ठीक आहे. ते कोणते लिगंड आहेत रे? ऍम्बिडेंटेड. कोणते लिगंड होते ते? ऍम्बिडेंटेड. भारती. नेक्स्ट, आता अजून काही लिगंड आहेत माझ्याकडे, जसं NH3. NH3 म्हणजे अमोनिया. NH3 म्हणजे अमोनिया. आणि अमोनिया हे नाव आहे त्याचं, पण जेव्हा तो लिगंड असते तेव्हा त्याला अमीन म्हणतात. अमीन, AMMINE, अमीन है ना. तर NH3 असेल तर अमीन. जर CO असेल म्हणजे कार्बन मोनॉक्साइड आहे, पण लिगंड म्हणून त्याला कार्बोनिल म्हणतात. काय म्हणतात त्याला? कार्बोनिल. CO ला काय म्हणतात? कार्बोनिल. H2O म्हणजे वॉटर, पण H2O लिगंड असते तेव्हा त्याला ऍक्वा किंवा ऍक्वो म्हणतात. ऍक्वा किंवा ऍक्वो. जर EN आहे, EN म्हणजे इथिलीन डायमाइन, तर इथिलीन डायमाइनला इथिलीन डायमाइनच म्हणतात, त्याच्यात काही चेंज नाही आहे. इथिलीन डायमाइनला इथिलीन डायमाइनच म्हणतात. आणि जे मी हे सांगितलं होतं तुम्हाला की समजा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मध्ये जो मेटल आहे तो अनायोनिक कॉम्प्लेक्स मध्ये आहे. मेटल कुठे आहे? अनायोनिक कॉम्प्लेक्स, म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटच्या वर निगेटिव्ह चार्ज आहे. स्क्वेअर ब्रॅकेटच्या वर निगेटिव्ह चार्ज आहे, आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या वर निगेटिव्ह चार्ज असला तर जे
मेटलचं नाव आहे त्याच्या शेवटी एट लावा लागते. जसं कोबाल्ट त्याच्या शेवटी एट लावलं, कोबाल्टेट. बरोबर का? मग आता जर नावाच्या शेवटी आयुयम असेल तर हा आयुयम कट करायचा आणि एट लावायचा. ॲल्युमिनियम, ॲल्युमिनेट. ठीक आहे. नावाच्या शेवटी ईएसई असेल ते बी कट करायचं आणि एट लावायचा. मॅग्नीज, मॅग्नेट. मॅग्नीज याच्या शेवटी काय आहे? युयम. युयम असला आयुयम असो, युयम असो, ईएसई असो, कट करा आणि शेवटी काय लावा? एट. प्लॅटिनम, प्लॅटिनेट. प्लॅटिनम, प्लॅटिनेट. क्रोमियम शेवटी काय आहे? आयुयम. आयुयम काढा आणि काय लावा? एट. क्रोमियम, क्रोमेट. क्रोमियम, क्रोमेट. निकेल, निकेलेट. झिंक, झिंकेट. म्हणजे आपण काय करू राहिलो? शेवटी एट लावू राहिलो. शेवटी काय लावू राहिलो? एट. फक्त काही जण असे आहेत ज्यांचे लॅटिन नाव आहेत, त्यांच्यासाठी थोडं वेगळं आहे. आयरन तर आयरनेट असं म्हणत नाहीत. आयरनला आयरनेट म्हणतात का? नाही. मग काय म्हणतात बघा. तर असं जर आलं तर समजा आयरन आहे तर आयरनचं लॅटिन भाषेत नाव आहे फेरम. लॅटिन भाषेत काय नाव आहे? फेरम. ओके. जसं कॉपर आहे, कॉपरचं लॅटिन भाषेत नाव आहे क्युप्रम. काय नाव आहे? क्युप्रम. जसं गोल्ड आहे, गोल्डचं लॅटिन भाषेत नाव आहे ॲरम. काय नाव आहे? ॲरम. ठीक आहे. त्यानंतर सिल्वर आहे तर सिल्वरचं लॅटिन भाषेत नाव काय? सांगा रे. अर्जेंटम. काय आहे? अर्जेंटम. मग अशा केसमध्ये तुम्ही काय करणार? याचे जे लॅटिन भाषेतले नाव आहेत त्यातला युयम काढून टाकसाल. त्यातला युयम काढून टाकसाल. हा युयम काढून टाका आणि युयम काढून काय लावा लागेल? एट. म्हणजे याचं नाव काय होईल? फेरेट. काय नाव होणार याचं? फेरेट. याचं क्युप्रेट. याचं नाव होणार क्युप्रेट. याचं नाव होणार ऑरेट. याचं नाव ऑरेट. याचं नाव अर्जेंटेट. काय होणार? अर्जेंटेट. समजलं? तर हे काही लक्षात असू द्या की यांच्या नावाला डायरेक्ट एट नाही लावायचा. यांचं जे लॅटिन नाव आहे त्यातला युयम काढून एट लावायचा. समजलं? युयम काढून एट लावायचा. ठीक आहे. आता हे झालं तुमचं बॅकग्राऊंड तयार. हे काय झालं? बॅकग्राऊंड तयार. ठीक आहे. मग आता बॅकग्राऊंड तयार झालं तर नावं लिहिता येतात आपल्याला, है ना? तुम्हाला सगळे नियम माहीत झाले. नियम माहीत झाले. आता लिहायच्यात आपल्याला नावं. आता नावांवर लक्ष द्या. हा, एकदम सिंपल पार्ट आहे, हार्ड नाही आहे. झालं? चान्स भेटला की झाली बळबळ झालो आहे. काही जण तर एवढे फुल झोपी येत की बस. हा, तुमच्या आजूबाजू येत आहेत. काय नाव सांगा लागतं? मला तर वाटतं माझा शेवटचा क्लास आहे त्याच्या सगळं झोपी जातात आहे की नाही? हा, म्हणजे समजा कोणाला झोप लागत नसली तर माझं प्रवचन ठेवा लागेल. माझं प्रवचन ठेवलं की झोप येते. हा, म्हणजे कोणती झोपीची गोळी बी घ्यायचं काम नाही. कोणा म्हणजे मला एक बोर्ड लावायला पुरते दारी आहे ना, कोणाला झोप येत नसेल आहे ना. हा, पार्ट टाइम जॉब करायला पुरते आहे की नाही. हा, इथे कोणाला झोप लागत नसेल तर झोप आणून दिल्या जाईल आहे ना. त्याच्यासाठी ऋषिकेश शेंडे महाराज यांचं कीर्तन ठेवण्यात येईल आहे की नाही. हा, म्हणजे किती असे रंगून जाता तुम्ही आहे की नाही, किंवा शिक्या शिक्यात झोपही लावरेल तर माहित नाही पडू राहिला आपल्याला. हा, मग्न होत आहे ना, मग्न. हा, यायचं नवीनच चालू आहे. हा, काय झालं? मी सकाळी 6:30ला उठलेलो आहे ना, आणि तेव्हापासून क्लासेस घेऊन राहिलो आहे ना. पहिला क्लास माझा 8 वाजता होता आहे ना, आणि तरी सुद्धा मी फ्रेश आहो आहे की नाही शिकवायला.
आणि तुम्ही असे मरगळेल दिसू राहिले की तुमचं चहा पिला मी, बर तुम्हाला भेटला नाही, चहा पेत नसतात माहित नाही का तुम्हाला. हा मग तो आता ज्या बॉटल्स आहेत तुमच्या त्याच्या ठिकाणी थर्मॉस घेऊन या, आहे की नाही. थर्मॉस मध्ये चहा सोबत आणण्याचा बाजूच्या लिहिता याचा. थर्मॉस मध्ये राहते ना 12 घंटे. आयसोलेटेड सिस्टीम शिकलो नाही का, नाही आपलं राहिलं काय, राहिलं आपलं. थर्मोडायनामिक फिजिक्स मध्ये शिकले असाल, केमिस्ट्रीचं बाकी आहे, शिकेल आहे की नाही. 11वीत शिकवायला मी बोललोच होतो तुम्हाला शिकवायला आहे, ठीक आहे. थर्मोडायनामिक्स, केमिकल थर्मोडायनामिक्स अर्ध्यापेक्षा जास्त होईल आहे आपलं, डबल शिकवा लागेल. बर ठीक आहे ना, मग आता बस झाली गडबड आहे की नाही. चला पहा आता फ्रेश झाले, चल जराशे डोंगरे सरळ बस ना. तुला पाहून मला झोप आली, मी पडलो खाली गेली तर कसं काय, म्हणजे असं हे पळत नाही. त्या दिवशी सांगितलं पळत, आचल पळत नाही, हे हात दूर ठेवायचे. नाही आमचे सर होते ते म्हणत असे आम्ही हात ठेवून बदलो की म्हणत ते बेफाटी भेटते की नाही अशी ते लावून द्यायचे म्हणत. असे माहित नसेल तर ते गाड्याले जू असते है ना, त्या जुवामध्ये टाकलेली असते ते बेल्डी लटकवायसाठी अशी बेफाटी, ते घेऊन यायची रोज घरून लावून द्यायची अशी. जू बेफाटी माहित आहे ना, बेफाटीच म्हणतात ना. चैताली झाली का झोप. चला बघा आता बस झालं. तर नेक्स्ट आपल्याला काही नाव कंपाऊंडचे फॉर्म्युले आहेत, फॉर्म्युल्यावरून नाव लिहायचं आहे. दोन गोष्टी आहेत, क्वेश्चन दोन प्रकारे विचारला जाते, फॉर्म्युल्यावरून नाव, नावावरून फॉर्म्युला, अशा दोन प्रकारचे क्वेश्चन येतील. तर आपण महत्वाचं हेच आहे की आपण फॉर्म्युल्यावरून नाव काढणं शिकू पहिले, ठीक आहे. तसे इथं नावं लिहिलेले आहेत, ठीक आहे, पण आपण करू सॉल्व कसे आले ते. तर पहिला क्वेश्चन दिलाय तुम्हाला NiCN/4, NiCN/4 आणि त्याच्यावर आहे 2 मायनस, ठीक आहे. आता जो नियम मी सांगतो याच्यावर लक्ष, नियम सांगितले, नियम झालेले आहेत, फक्त आता आपल्याला रिवाइज करून ते अप्लाय करायचे आहेत, ठीक आहे. पहिला कॉम्प्लेक्स पार्ट दिसू राहिला. कॉम्प्लेक्स पार्ट दिसला की पहिले काय लिहा लागते, लिगंड. कॉम्प्लेक्स पार्ट दिसला म्हणजे पहिले काय लिहा लागते, लिगंड. लिगंड कोण आहे, CN. किती वेळा आहे, 4 वेळा. 4 वेळा आहे म्हणून टेट्रा, 4 वेळा आहे म्हणून टेट्रा. आणि CN आहे, CN ला म्हणतात सायनो, CN ला काय म्हणतात, सायनो. टेट्रा सायनो. लिगंड संपला, एकच होता. नंतर आहे NI म्हणजे निकेल, पण याच्यावर मायनस आहे. आणि जर कॉम्प्लेक्सच्या वर मायनस असेल तर 8 लावा लागते. म्हणजे जो निकेल आहे त्याला काय करा लागेल तुम्हाला, निकेल, आणि त्याच्या पुढे काय लावा लागेल, 8, निकेलेट. काय म्हणा लागेल त्याला, निकेलेट. आणि जसा मेटल लिहिला तसा ब्रॅकेट लिहा. मेटलचं नाव लिहिलं म्हणजे ब्रॅकेट लिहायचा, आणि ब्रॅकेट लिहिला की ब्रॅकेट मध्ये आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट लिहा लागते रोमन मध्ये. ते ऑक्सिडेशन स्टेट काढा लागेल की नाही, कशी काढणार. तर हा जो NI आहे, NI ची ऑक्सिडेशन स्टेट माहित नाही, X, CN ची -1, म्हणजे काय होणार सांगा, X प्लस 4 वेळा CN म्हणजे -1 इक्वल टू वर किती आहे, -2, म्हणजे X -4 इक्वल टू -2, म्हणजे X इक्वल टू -2 प्लस 4 म्हणजे किती, +2. म्हणून इथं ब्रॅकेट मध्ये काय टाकायचं, 2. काय झालं, ते वरचं चुकेलं असू शकते, काही प्रॉब्लेम नाही, ते प्रिंट मिस्टेक असू शकते, आपलं हे बरोबर आहे, ठीक आहे. अरे हे काढून दाखवू राहिलो ना, तर +2 येणार की नाही, म्हणून इथं रोमन मध्ये काय येणार, 2. संपलं, स्क्वेअर ब्रॅकेट संपला. आता याच्यावर चार्ज दिलाय, जर याच्यावर चार्ज दिला असेल तर स्पेस द्यायचा. आता स्क्वेअर ब्रॅकेट संपला, चार्ज दिलेला असेल तर आयन लिहा, कारण ते आयन आहे. समजलं का, इथपर्यंत कुठं स्पेस दिसू राहिला का तुम्हाला, नाही. या ब्रॅकेटच्या नंतर स्पेस द्यायचा डायरेक्ट. तर याचं नाव आहे टेट्रासायनो निकेलेट 2 आयन. काय नाव आहे त्याचं, टेट्रासायनो निकेलेट 2 आयन.
म्हणजे याचा अर्थ इथं अजून एक पाहिजे, असे 2 पाहिजेत ना, निकेलेट 2 पाहिजे ना. हा ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल बघा. दुसरं काय दिलंय? दुसरा एक्झाम्पल आहे CO नंतर C2O4. CO C2O4 किती वेळा? 3 वेळा. आणि त्याच्या वर काय आहे? 3 मायनस. त्याच्या वर काय आहे? 3 मायनस. आता याचं नाव कसं लिहायचं? पहिले स्क्वेअर ब्रॅकेट दिसला. स्क्वेअर ब्रॅकेट आहे म्हणजे पहिले लिहायला लागेल लिगंड. किती वेळा आहे? 3 वेळा. 3 वेळा आहे म्हणून ट्राय. आणि कोण आहे तो? C2O4. C2O4 ला म्हणतात ऑक्झॅलॅटो. C2O4 ला काय म्हणतात? ऑक्झॅलॅटो. म्हणजे इथे ना ट्राय ऑक्झॅलॅटो. झाला लिगंड. लिगंड झाल्यावर काय लिहायला लागते? मेटल. मेटल कोण आहे? CO म्हणजे कोबाल्ट. पण मायनस आहे तर 8 लावा लागेल ना. मायनस आहे तर 8 लावा लागेल. म्हणजे काय होईल सांगा रे? काय होईल? कोबाल्ट. आणि त्याला काय लावणार? 8. कोबाल्ट 8. आणि नंतर काय द्यायला लागेल? ब्रॅकेट. बरोबर. अन वर चार्ज आहे म्हणून स्पेस देऊन आयन. आणि या ब्रॅकेटच्या अंदर काय येईल ते पहा लागेल. आता ऑक्सिडेशन स्टेट किती आहे ते पहा. सांगा. कोबाल्टची माहित नाही X. आणि C2O4 वर काय असतात? 2 मायनस. C2O4 वर काय असतात? माहित नसले तर मी सांगू राहिलो, तसे आधी बी सांगेल आहेत, पण जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो रिव्हिजन होते. माहित झाला आता C2O4 वर काय आहे? 2 मायनस. मग काय होईल? हा X 3 वेळा -2 आणि इक्वल टू वर किती आहे? -3. इक्वल मध्ये जे वर असते ते म्हणजे काय होईल? X -6 इक्वल टू -3. म्हणजे X -3 -6 इकडे गेला तर 6तून 3 गेले 3. मोठ्या संख्येचं चिन्ह +3. आणि +3 आहे म्हणजे इथं रोमन मध्ये 3. रोमन मध्ये काय लागेल इथं? 3. ट्राय ऑक्झॅलेटो कोबाल्टेट 3 आयन. ओके. नंतर आता कोणता आहे? FeCN/6 4 मायनस. काय दिलाय? FeCN/6. FeCN/6 आणि वर काय आहे? 4 मायनस. FeCN/6 वर 4 मायनस. सांगा. ब्रॅकेट दिसला डोंगरे? ब्रॅकेट दिसला? हा जा खालून पाणी गिनी पिऊन जरा. असं टाइम आहे, अर्धा घंटा टाइम आहे ना. हा तर FeCN/6 4 मायनस. ब्रॅकेट वर काय दिसू राहिला? मायनस. ब्रॅकेट आहे. ब्रॅकेट आहे तर पहिले काय लिहिसाल? काय लिहिसाल? लिगंड. कोण आहे लिगंड? CN. पण किती वेळा आहे? 6 वेळा आहे म्हणून हेक्सा. हेक्सा. CN म्हणजे सायनो. हेक्सा सायनो. Fe आणि मायनस आहे. आयरन आहे पण आयरनचं दुसरं नाव फेरम. त्याच्यावरून फेरेट सांगितलं होतं ना. म्हणजे काय होणार इथं? फेरेट. काय होणार इथं? फेरेट. नंतर ब्रॅकेट आणि वर मायनस आहे. चार्ज दिलाय म्हणून स्पेस देऊन आयन. आता काढा लागेल चार्ज. चार्ज काढायचा असला तर Fe वरचा X आणि CN वर -1. बरोबर आहे का? मग X 6 वेळा -1 इक्वल टू वर किती आहे रे? -4. म्हणजे X -6 इक्वल टू -4. X इक्वल टू -4 प्लस 6 म्हणजे X इक्वल टू +2. आणि +2 आलं म्हणजे इथं रोमन मध्ये 2. समजलं? नाव झालं हेक्सासायनोफेरेट 2 आयन. जर ब्रॅकेट वर चार्ज देल असला गौरी, जर ब्रॅकेट वर चार्ज देल असला तर शेवटी आयन लिहायचंच आहे ना. जर ब्रॅकेट वर चार्ज देल असला तर शेवटी आयन लिहायचं. ओके. दुसऱ्या याच्यात काय? आता कॅटायोनिक कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे आता चार्ज आहे पण कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. तर पहिलं एक्झाम्पल दिलं त्यांना आपल्याला CONH3/4 आणि त्याच्यावरती आहे 3+. त्यांना ब्रॅकेट दिला नाही पण तुमचं डोकं चालते. किती आहे? 2+. किती दिला त्यानं? 2+. मग आता नाव लिहायचं आहे. ब्रॅकेट दिसू राहिला. ब्रॅकेट दिसला म्हणजे पहिले काय लिहायचा? लिगंड. किती वेळा आहे? 4 वेळा. 4 वेळा आहे म्हणून टेट्रा. NH3 म्हणजे अमीन. अमीन आहे अमीन. AMM आहे ना. टेट्रा अमीन. आता लिगंड झाला. आता CU पण पॉझिटिव्ह आहे. आणि पॉझिटिव्ह असेल तर 8 लिहायची गरज नाही. क्युप्रमचं काम नाही. तो कॉपरच आहे. आता
समजलं का? 8चं काम असतं तर क्युप्रम घेतला असता आहे ना. इथं कोण आहे तो? कॉपरच आहे. कोण आहे? कॉपर. आणि नंतर आपल्याला द्या लागेल स्क्वेअर ब्रॅकेट, आणि याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. कोण सांडलं? हा बघा, याच्यावर चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून शेवटी आयन. शेवटी आयन. चार्ज काढा लागेल ना, काढा लागेल ना. हा, तर सीयू वरचा माहित नाही. NH3 वर 0 न्यूट्रल लिगंड आहे तो. NH3 हा न्यूट्रल लिगंड आहे. NH3 वर चार्ज नसते. म्हणजे काय होणार? x प्लस 4 वेळा 0 इक्वल्स टू +2. म्हणजे x प्लस 0 इक्वल्स टू +2. x इक्वल्स टू +2 स्वाहा आहे ना. हा हा, इथं येणार 2. बरोबर का? +2 येईल ना. झालं मग पुढे. आता इथं 8 लागला नाही, लक्षात ठेवा. 8 लागला का नाही. मग पुढे पुढचं काय दिलंय? Fe काय दिलं बघा? Fe H2O बाय 5. Fe H2O बाय 5. नंतर NCS नंतर ब्रॅकेटवर 2+, नंतर ब्रॅकेटवर 2+. आता बघा, आता थोडा चेंज झाला क्वेश्चन. क्वेश्चन चेंज झाला. कसा चेंज झाला? आता 2 लिगंड आले. आतापर्यंत सगळे होमोलेप्टिक होते, आता हेट्रोलेप्टिक आला. आणि 2 लिगंड जर आले वेगवेगळे तर आपल्याला अल्फाबेटिकली लिहा लागते. बरोबर आहे ना. हा, मग अल्फाबेटिकली लिहा लागते. तर H2O म्हणजे ॲक्वा आणि NCS म्हणजे आयसोथायोसायनॅटो. पहिले काय लिहिसाल? ॲक्वा. मग किती वेळा येतो? 5 वेळा. 5 वेळा आहे म्हणून पेंटा ॲक्वा. पेंटा ॲक्वा किंवा ॲक्वो दोन्ही बी चालते. ठीक आहे. पेंटा ॲक्वा. नंतर NCS एकदाच आहे, एकदा आहे तर डायरेक्ट नाव लिहा. कोण आहे तो? आयसोथायोसायनॅटो. आयसोथायोसायनॅटो. ठीक आहे, येणार, काही प्रॉब्लेम नाही. 2 मिनिटात. एवढं काही टेन्शन घेण्याची गरज नाही. 2च मिनिटं. तर नाव देणं एकदम सोपं आहे. नियम व्यवस्थित लक्षात ठेवा. बस बंदही नाही झाला तो, केलंही तुला हवा मारणं सुरू आहे की नाही. तर नाव देण्यासाठी जे नियम आहेत, नाव देण्यासाठी जे नियम आहेत ते एकदम व्यवस्थित जर तुम्ही लक्षात ठेवले आणि प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व करता वेळेस ते नियम अप्लाय केले तर नाव देणं एकदम सोपं आहे. जसं मी सांगितलं, स्क्वेअर ब्रॅकेट दिसला म्हणजे सगळ्यात पहिलं काम काय आहे आपलं? लिगंडचं नाव लिहायचं. आणि लिगंड एकापेक्षा जास्त असले तर अल्फाबेटिकली लिहायचं. लिगंड एकापेक्षा जास्त असले तर अल्फाबेटिकली. आणि जर एकच आहे तर मग तर प्रॉब्लेमच नाही. आणि लिगंड झाल्यावर मेटल, आणि मेटल झाल्यावर लगेच स्क्वेअर ब्रॅकेट, आणि शेवटी जर प्लस मायनस असेल वर तर आयन, तेव्हा स्पेस दिला तर चालते. आणि जो सेंट्रल मेटल आहे त्याची आपल्याला काय काढा लागते? ऑक्सिडेशन स्टेट. सेंट्रल मेटलची ऑक्सिडेशन स्टेट काढा लागते आणि ते रोमन मध्ये लिहा लागते. सेंट्रल मेटलची ऑक्सिडेशन स्टेट रोमन मध्ये लिहा लागते, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. ओके, समजलं एवढं? जर अनायोनिक कॉम्प्लेक्स आला तर तुम्हाला काय करायचं आहे? अनायोनिक कॉम्प्लेक्स साठी काय करायचं आहे? जे सेंट्रल मेटल असेल त्याच्या शेवटी काय लावायचं आहे? 8. जे सेंट्रल मेटल आहे त्या शेवटी काय लावायचा? 8. हा, आवाज नका करू. बघा, बस बस बस. पेंटा ॲक्वा. आता पुढे काय येणार? NCS म्हणजे आयसोथायोसायनॅटो. आयसोथायोसायनॅटो. आता लिगंड संपले. लिगंड संपले म्हणजे, अरे लिगंड संपले म्हणजे कोण येणार आता? मेटल. मेटल कोण आहे? Fe. चार्ज प्लस आहे की मायनस आहे? कोणता आहे? प्लस. मग Fe ला काय म्हणचाल? आयरन. आता फेरेट नाही म्हणायचं, मायनस असता तर म्हटलं असतं आहे ना. तर इथं काय येणार? आयरन.
आणि नंतर स्क्वेअर ब्रॅकेट आणि वर पॉझिटिव्ह आहे म्हणून शेवटी काय लिहा लागेल आयन. ठीक आहे, मग लिहा लागेल आयन. मग आता चार्ज काढा लागेल ना रे. मग Fe वर माहित नाही एक्स, H2O वर 0 आणि NCS -1 बरोबर का. H2O न्यूट्रल आहे ना. हा, मग आता Fe वर एक्स प्लस 5 वेळा H2O 0 प्लस NCS -1 आणि इक्वल टू +2 म्हणजे x प्लस 0 -1 इक्वल्स टू +2 म्हणजे x इक्वल टू +2 -1 इकडे गेला तर +1 म्हणजे किती झालं +3 म्हणून इथं रोमन मध्ये काय येणार 3. वर चुकेल असलं सांगत जा. ओके ठीक आहे का. तर तिथं आयरनच येणार, फेरेट येणार का नाही. तिसरं एक्झाम्पल आहे PT EN/2 SCN/2. काय एक्झाम्पल PT EN/2 SCN/2 आणि वर दिलाय तुम्हाला 2+ आणि याचं नाव लिहायचं आहे. ठीक आहे, बघा काय येणार सगळ्यात पहिले सांगा. सगळ्यात पहिले स्क्वेअर ब्रॅकेट दिसू राहिला. स्क्वेअर ब्रॅकेट दिसला की सगळ्यात पहिले लिगंड. मग लिगंड कोण आहे इथिलीन डायमाइन आणि थायोसायनॅटो. SCN म्हणजे थायोसायनॅटो, सुरुवात टी न, इथिलीन डायमाइन सुरुवात ई न. मग इथिलीन डायमाइन, पण इथिलीन डायमाइनच्या नावात डाय आहे त्यामुळे आता 20 असं वापरायला लागेल ना. तर इथं हा 2 वेळा आहे म्हणून काय वापरायला लागेल 20 म्हणजे याचं नाव काय होणार 20. कोण आहे तो इथिलीन डायमाइन. इथिलीन डायमाइन, इथिलीन डायमाइन. ठीक आहे, झालं. पुढे स्पेस द्यायचा नाही. 2 वेळा SCN म्हणजे 2 वेळा आहे म्हणून डाय. थायोसायनॅटो, डाय थायोसायनॅटो बरोबर आहे का. डाय थायोसायनॅटो. नंतर कोणी रे मेटल. मेटल कोण आहे PT आणि PT म्हणजे प्लॅटिनम. अरे युएम काढायचं काम आहे का नाही, कारण तो प्लस आहे. प्लॅटिनम नंतर ब्रॅकेट आणि वर चार्ज आहे म्हणून शेवटी आयन. आता चार्ज काढा लागेल ना रे. हा, तर PT वरचा माहित नाही म्हणून एक्स. EN वर 0. अरे EN न्यूट्रल होता ना, EN न्यूट्रल होता. SCN -1, SCN -1 काहीच होत नाही, हवा बी नाही मारली समजा है ना. घाम येऊन येऊन किती येईल है ना, काहीच फरक नाही. हा, गरमी होऊ राहिली तर काही होत नाही तेवढ्यानं. आपण भारतात राहणारे लोक, आपल्याला लाईट जायची लय सवय आहे, त्यानं एवढं असं काही टेन्शन घेणार. आणि आपल्याला माहित आहे हिवाळ्यात लाईट गेली की रात्रभर गेली की सकाळ लोक येत बी नाही आहे की नाही. त्यामुळे तेवढ्याही अडचणीत आपण काढला. हा, तर शांतता पाळा नाही का आहे की नाही. मग आता चार्ज काढा लागते ना. PT वरती एक्स 2 वेळा EN 0 प्लस 2 वेळा SCN -1 आणि इक्वल्स टू +2 बरोबर. जे वर आहे ते इक्वल मध्ये म्हणजे x + 0 -2 इक्वल्स टू +2 म्हणजे x इक्वल टू +2 +2 म्हणजे x किती झाला +4. म्हणजे इथं प्लॅटिनम वर चार्ज किती आहे +4 आणि +4 आहे म्हणून रोमन मध्ये 4 काढा लागेल ना. झाला रोमन मध्ये 4. ठीक आहे, ओके. आता जीवात जीव आला आहे की नाही. हा, असं वाटे की जाते की काय जीव है ना. तर 20 इथिलीन डायमीन डाय थायोसायनॅटो प्लॅटिनम 4 आयन है ना. काही चुकेल आहे का नाही. चला नेक्स्ट. आता नेक्स्ट जे आहे ते कोण आहे कॉम्प्लेक्स ऍनायन आणि मेटल कॅटायन. आता कॅटायन बी आहे आणि ऍनायन बी आहे, पण ऍनायन कसं आहे कॉम्प्लेक्स आणि कॉम्प्लेक्स ऍनायन कॉम्प्लेक्स आहे म्हणजे 8 लावा लागेल, कारण कॉम्प्लेक्स वर निगेटिव्ह येणार आहे म्हणजे 8 लावा लागेल. काय दिलाय पहा, पहिला एक्झाम्पल दिलाय Na3 नंतर CO नंतर NO2/6. ओके, /6 असं दिलाय. मग आता नाव लिहिता वेळेस सगळ्यात पहिले कोण आहे Na. अरे आता Na आहे, कॉम्प्लेक्स नाही आहे पहिले, मग Na आहे तर Naचं नाव लिहून घ्या. Naचं नाव काय असते सोडियम. Naचं नाव काय असते सोडियम. Naचं नाव सोडियम. ओके, अरे ठीक आहे ना. हा, पुढे
हा सोडियम झाला. मग आता पुढे आता स्क्वेअर ब्रॅकेट आला. स्क्वेअर ब्रॅकेट आला की पहिले काय लिहा लागते, लिगंड. स्क्वेअर ब्रॅकेट आला की पहिले लिगंड. किती वेळा आहे, 6 वेळा. 6 वेळा आहे म्हणून हेक्सा. आता इथं स्पेस चालते, स्पेस कुठं नाही चालत, याच्या अंदर. हा तर बाहेर आहे ना. हा मग 6 वेळा NO2 म्हणजे काय येणार, हेक्सा नायट्रो. NO2 म्हणजे नायट्रो, हेक्सा नायट्रो. CO म्हणजे कोबाल्ट, CO म्हणजे कोबाल्ट. शेवटी काय लावा लागते, 8 लावा लागते ना, कारण हा अनायोनिक आहे. 8 लावा लागते बरोबर. आणि शेवटी काय लिहा लागते, ब्रॅकेट. शेवटी आयन लिहा लागते की नाही लिहा लागत, नाही, कारण याच्यावर चार्ज दिलाय का, आयन लिहायची गरज नाही, चार्ज काढायला लागेल ना. पण तर Na वर +1, CO X, NO2 -1 आणि वर काही नाही म्हणजे 0. अरे असंच घ्यायला लागेल ना, वर काही नाही म्हणजे 0. म्हणजे काय होईल सांगा, 3 वेळा +1 प्लस X, 6 वेळा NO2 -1 = 0. म्हणजे +3 + X -6 = 0. म्हणजे X -6 + 3 -3 = 0. म्हणजे X किती आला, +3. आणि X जर +3 आला तर रोमन मध्ये तुम्हाला इथं लिहावं लागेल. समजलं. अरे ओके. हा दुसरा एक्झाम्पल. हा काय ते दुसरा एक्झाम्पल पहा. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आहे K3. काय पुढे Al है ना, C2O4, AlC2O4 बाय 3 आणि वर 3- पाहिजे होतं का 3- नाही पाहिजे. अरे पाहिजेत नाही रे, पाहिजेत नाही ना. कस काय, अरे पाहिजेत नाही ना, तिकडे K लागेल आहे ना, ते मायनसला K न बॅलन्स केलं की नाही, हा मग ते चुकेल होतं. हा पुढे मग आता सांगा, पहिले K आहे तर K आहे तर पहिले काय लिहिसाल, अरे काय लिहिसाल, पोटॅशियम. ठीक आहे, हा झालं. पुढे आता स्पेस द्या लागते. आता ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट आहे म्हणजे पहिले लिगंड. कोण आहे लिगंड, C2O4 म्हणजे ऑक्झॅलॅटो. पण किती वेळा आहे, 3 वेळा, म्हणून ट्राय ऑक्झॅलॅटो, ट्राय ऑक्झॅलॅटो, ट्राय ऑक्झॅलॅटो. नंतर मेटल. मेटल कोण आहे, ॲल्युमिनियम. 8 लावा लागते, काऊन की नाही लावा लागते. पहिला कॅटायन दुसरा ॲनायन, ॲनायन आहे म्हणजे 8 लावा लागते. ॲल्युमिनियमला करायचं ॲल्युमिनेट, ॲल्युमिनियमला करायचं ॲल्युमिनेट, नंतर द्यायचा ब्रॅकेट आहे ना. आता चार्ज काढा लागेल, आणि चार्ज काढायसाठी K वर +1, ॲल्युमिनियम वर X, C2O4 -2 वर काही नाही म्हणजे 0 बरोबर. म्हणजे काय होईल सांगा, 3 वेळा +1 + X + 3 वेळा -2 = 0. म्हणजे हा +3 + X -6 = 0. म्हणजे X -3 = 0. म्हणजे X किती झाला, +3. म्हणजे इथं रोमन मध्ये 3 लिहा लागेल आहे ना, रोमन मध्ये 3 लिहा लागेल. ओके समजलं. पुढचं आहे Na3Al F6. काय आहे पुढचं, Na3Al F6. इथे येणार ब्रॅकेट. सांगा आता नेक्स्ट. पहिले कोण आहे, Na आहे म्हणून सोडियम, पहिले सोडियम. आता स्क्वेअर ब्रॅकेट आला, स्क्वेअर ब्रॅकेट आला पहिले काय लिहायचा, लिगंड. किती वेळा आहे, 6 वेळा. 6 वेळा आहे म्हणून हेक्सा. F आहे म्हणून फ्लोरो, हेक्सा फ्लोरो बरोबर. नंतर Al ॲल्युमिनेट, 8 लावा लागते ना, हा म्हणजे काय झाला हा ॲल्युमिनेट, ॲल्युमिनेट. नंतर पुढे ब्रॅकेट, आणि ब्रॅकेट मध्ये काहीतरी लिहा लागेल. ठीक आहे, हा मग Na किती +1, ॲल्युमिनियम X आणि F -1 म्हणजे वर काही नाही म्हणजे 0. म्हणजे 3 वेळा +1 + X, 6 वेळा -1 = 0. म्हणजे +3 + X -6 = 0. X ±- -3 = 0. म्हणजे X किती आला, +3.
x+3 आला म्हणजे इथं रोमन मध्ये 3. और समजलं का? हा. आता आहे कॉम्प्लेक्स कॅटायन. कॉम्प्लेक्स कॅटायन आणि पुढे काय आहे? एनायन. कॉम्प्लेक्स कॅटायन आणि पुढे काय आहे? एनायन. मग आता काय होईल सांगा? कॉम्प्लेक्स कॅटायन आहे आणि एनायन आहे म्हणजे सेम नियम तोच आहे. पहिले कॅटायन कॉम्प्लेक्स आहे म्हणजे आता 8 येणार नाही आणि शेवटी कोण आहे? एनायन. जसं फॉर एक्झाम्पल त्यानं दिलं पीटी Br2 पीटी Br2 NH3 पीटी Br2 NH3/4 आणि बाहेर काय आला रे? Br2. बाहेर काय आला? Br2. मग आता रे सांगा. पहिले ब्रॅकेट आला. पहिले ब्रॅकेट आला तर पहिले काय लिहा लागते? लिगंड. पण लिगंड 2 आहेत तर कसे लिहा लागतील? अल्फाबेटिकली. हा ब्रोमो आहे, हा अमीन आहे तो. हा अल्फाबेटिकली पहिले काय येईल? अमीन. किती वेळा आहे? 4 वेळा. म्हणजे नाव काय होईल? टेट्रा अमीन. काय होणार? टेट्रा अमीन. 2 Br आहेत, डाय ब्रोमो. टेट्रा अमीन डाय ब्रोमो. नंतर पीटी. आता 8 लावायची गरज नाही. काय झाला हा? प्लॅटिनम. प्लॅटिनम. नंतर ब्रॅकेट. नंतर ब्रॅकेट. ब्रॅकेट संपला. ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे? Br. ब्रॅकेटच्या बाहेर Br आहे तर Br लिगंड आहे का? ब्रॅकेटच्या बाहेर आहे ना Br, तर Br लिगंड आहे का? नाही. मग Br लिगंड असता तर ब्रोमो, नाही तर ब्रोमाइड. म्हणजे बाहेर काय येणार? ब्रोमाइड. फक्त तुम्ही डोकं हे लावू नका की हा 2 वेळा आहे तर डायब्रोमाइड. तो लिगंड असते तेव्हा तसं करा लागते. तो सध्या लिगंड आहे काय? ब्रॅकेटच्या बाहेर आहे, काउंटर आहे नाही, तिथं डाय ट्राय वापरा लागत नाही. तिथं सिंपल आहे ना. मग आता आपल्याला चार्ज काढा लागेल ना. सांगा मग. पीटी वर माहित नाही x, Br वर -1, NH3 वर 0, Br वर -1, वर काही नाही म्हणजे 0. म्हणजे काय होईल सांगा? पीटीचा x 2 वेळा -1, 4 वेळा 0, 2 वेळा -1 आणि इक्वल्स टू 0. म्हणजे x -2 + 0 -2 इक्वल्स टू 0. तर x -4 इक्वल टू 0. म्हणजे x किती झाला? +4. आणि +4 झाला म्हणजे इथं रोमन मध्ये 4. रोमन मध्ये 4. क्लिअर आहे का? हे नाव करेक्ट. ओके. आता दुसरं काय आहे? CONH3/5 CO3 है ना. काय दिलाय पहा? CONH3/5 CO3 आणि बाहेर दिलाय Cl. बाहेर काय दिलाय? Cl. सांगा सगळ्यात पहिले काय करसाल? काय करसाल? लिगंड. पहिले हा अमीन आणि तो CO3 म्हणजे कार्बोनॅटो. कार्बोनॅटो आहे तो CO3. समीक्षा तो आहे कार्बोनॅटो आणि हा अमीन. तर पहिले काय येणार? अमीन येईल ना पहिले. हा किती वेळा आहे? 5 वेळा. म्हणजे काय होणार? पेंटा अमीन. पेंटा अमीन. CO3 म्हणजे कार्बोनॅटो. CO3 म्हणजे कार्बोनॅटो. नंतर मेटल कोण आहे? कोबाल्ट. मेटल आहे कोबाल्ट. नंतर ब्रॅकेट आणि ब्रॅकेटच्या बाहेर Cl आहे. मग Cl ला काय म्हणायचं? आता स्पेस द्यायचा. ब्रॅकेटच्या बाहेर स्पेस चालते है ना. मग आता सांगा CO वर चार्ज x, NH3 CO3 Cl वर काही नाही म्हणजे 0. म्हणजे काय होईल? x 5 वेळा 0 प्लस -2 प्लस -1 आणि इक्वल्स टू 0. x + 0 -2 -1 इक्वल टू 0. x -3 इक्वल टू 0. x इक्वल टू +3. म्हणून रोमन मध्ये 3 झालं. ओके समजलं ना. हा पुढचा कोणता आहे? आता काय अर्ध सोडून देऊ काय? हा COH2O NH3/5. CO काय दिलाय? पुढचं पहा. पुढचं दिलाय CO. नंतर आहे H2O NH3/5. एक आहे H2O. नंतर आहे NH3/5. NH3/5. ठीक आहे. नंतर बाहेर आहे I3. बाहेर काय आहे? I3. ओके बाहेर आहे I3. मग आता याचं नाव लिहायचं असेल तर सांगा.
आता हे महत्वाचं आहे का, ॲक्वा ए, अमीन ए. आता पुढचं चेक करा लागेल है ना, म्हणजे हा ॲक्वा आहे आणि हा अमीन आहे. तर चेक करता वेळेस ए ए डिसाइड करते का, मग इथं क्यू इथं यम, तर MNOP म्हणजे क्यू नंतर येते, पहिले कोण येते, म्हणजे पहिले अमीन लिहायला लागेल. अमीन किती वेळा आहे, 5 वेळा, म्हणजे काय होणार पेंटा अमीन. काय होणार पेंटा अमीन. नंतर ॲक्वा, पेंटा अमीन ॲक्वा. नंतर CO, CO साठी कोबाल्ट, CO साठी कोबाल्ट. ठीक आहे, नंतर ब्रॅकेट आणि शेवटी काय आहे रे आय. आय म्हणजे आयोडाइड. आय म्हणजे काय येणार आयोडाइड. ठीक आहे, आयोडाइड. ठीक आहे, आता आपल्याला चार्ज काढावा लागेल ना. हा सांगा. CO चा X, H2O चा 0, NH3 चा 0, I चा -1, वर काही नाही म्हणजे 0. म्हणजे X प्लस 0 प्लस 5 वेळा 0 प्लस 3 वेळा -1 इक्वल्स टू 0. म्हणजे x प्लस 0 प्लस 0 -3 इक्वल टू 0. म्हणजे x इज इक्वल टू +3 आणि x इज इक्वल टू +3 म्हणजे रोमन मध्ये 3. रोमन मध्ये 3. आणि शेवटचा कोणता आहे आता, कॅटायोनिक कॉम्प्लेक्स झाला, अनायोनिक कॉम्प्लेक्स झाला. एकच स्लाइड राहिली, नंतर MCQ आहेत. MCQ पुढच्या क्लासमध्ये घेऊ, पण एवढा टॉपिक तर कम्प्लीट करावंच लागेल की नाही. हा एकदम सोपा आहे. हा पटो एकदम काही वादा नाही. हा पटो काय म्हणते, पहिले दिलाय CO NO2/3 NH3/3 आहे ना, झालं का. हा बघा कोणता लिगंड आहे, कोणता कॉम्प्लेक्स आहे, न्यूट्रल आहे. आणि न्यूट्रल जर आहे तर आत बाहेर काहीच नाही, वर चार्ज बी नाही, आयन बी लिहायचं काम नाही, म्हणजे फक्त डायरेक्ट आता लिगंड. तर हा नायट्रो, हा अमीन, पहिले काय ना अमीन 3 वेळा आहे, 3 वेळा आहे म्हणून ट्राय अमीन. नंतर ट्राय नायट्रो, ट्राय अमीन ट्राय नायट्रो. नंतर CO म्हणजे 8 लावा नाही लागत, मायनस असला तेव्हाच 8 लावायचा, कोबाल्ट. आणि नंतर काय लिहा लागेल चार्ज. नंतर चार्ज, आणि चार्ज लिहायसाठी कोबाल्ट वर सांगा, कोबाल्ट वर X, NO2 -1, NH3 0, वर काही नाही 0. म्हणजे x प्लस 3 वेळा -1 प्लस 3 वेळा 0 इक्वल्स टू 0. म्हणजे x -3 प्लस 0 इक्वल्स टू 0. म्हणजे x इज इक्वल टू +3 है ना. हा झाला रोमन मध्ये 3. खतम. ठीक आहे, अरे ओके. हा पुढचा काय आहे, FeCO/5. मग इथं ब्रॅकेट डेल नाही पण असतेच है ना. मग आता सांगा 5 वेळा म्हणून पेंटा CO कार्बोनिल, पेंटा कार्बोनिल, बरोबर आहे का. आणि Fe आयरन, फेरेट नाही. हा काय येणार पुढे आयरन, आणि याच्या पुढे काय लिहा लागेल चार्ज. आता CO वर काही चार्ज असते का रे, 0 वर 0 आणि x काढा लागते, x प्लस 5 वेळा 0 बरोबर 0. म्हणजे x इज इक्वल टू 0. म्हणजे इथं काय ना 0. पेंटा कार्बोनिल आयरन 0. ओके. हा शेवटचं RH NH3/3 SCN/3. काय दिलाय RH NH3/3 आणि SCN/3 असंच होतं ना. आणि ब्रॅकेट आहेच है ना. सगळ्यात पहिले लिगंड कोण आहे, NH3 अमीन, आणि हा थायोसायनेटो. पहिले काय ना अमीन, किती वेळा आहे 3 वेळा. म्हणजे काय येणार ट्राय अमीन. नंतर ट्राय थायोसायनेटो, ट्राय थायोसायनेटो. नंतर लिगंड, लिगंड झाला. आता मेटल, मेटल कोण आहे RH. RH म्हणजे रोडियम. RH चं नाव काय रोडियम, रोडियम, रोडियम. नंतर ब्रॅकेट, आणि ब्रॅकेट मध्ये चार्ज लिहा लागेल. आणि चार्ज जर लिहा लागेल तर RH चा X, NH3 0, SCN -1, वर काही नाही म्हणजे
म्हणजे x प्लस 3 वेळा 0 प्लस 3 वेळा -1 इक्वल्स टू 0. x प्लस 0 मायनस 3 इक्वल टू 0. x इज इक्वल टू प्लस 3 है ना, इथं येणार 3 झालं. शेवटी आयन येईल का नाही. म्हणजे अशा पद्धतीनं आपण IUPAC नॉमेनक्लेचर लिहितो है ना, असं लिहितो. आणि आता याचे MCQ, ठीक आहे. आता MCQ घेऊ आपण नेक्स्ट क्लासमध्ये, ठीक आहे.